हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल आरडी फार्मामध्ये. आणि मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण बघणार की एम्स कडून मित्रांनो फार्मसिस्टसाठी एक महत्त्वाची अपडेट आलेली आहे. आणि मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे की फार्मसिस्टच्या याच्यामध्ये टोटल 66 पोस्ट होत्या. तर याच्या रिलेटेड एम्स कडून मित्रांनो ऑफिशियल साइट वरती महत्त्वाची अपडेट आलेली आहे. आणि मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे आरडी फार्मा यूट्यूब चॅनलवर ज्या काही फार्मसिस्टच्या वॅकन्सीज येतात किंवा महत्त्वाचे नोटिफिकेशन येतात, यांची सर्वांची इन्फॉर्मेशन सर्वात आधी प्रोव्हाइड केली जाते. आणि त्याचबरोबर मित्रांनो, आता आरडी फार्मा याच्या प्लॅटफॉर्म थ्रू जे DHSC अपकमिंग खूप चांगली अपॉर्च्युनिटी असणार आहे, तर त्यासाठी मित्रांनो स्पेशल बॅच आतापासून स्टार्ट करण्यात आलेली आहे. या बॅचमध्ये तुम्हाला इनरोल करायचं असेल तर या व्हॉट्सअप मेसेज करायचं, या कॉन्टॅक्ट नंबरवरती व्हॉट्सअप मेसेज करा आणि इनरोल करू शकता. आणि त्याचबरोबर फार्माकोव्हिजिलन्स सर्टिफिकेशन कोर्स पण प्रोव्हाइड केलं जातं. त्यासाठी पण मित्रांनो या नंबरवरती व्हॉट्सअप मेसेज करा. आणि मित्रांनो, आता आपण ऑफिशियल साईटवरती जाऊन ही अपडेट, मित्रांनो ही ऑफिशियल साईट आहे, इथे तुम्ही बघू शकता ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स न्यू दिल्ली. तर मित्रांनो, याच्या नोटिफिकेशन सेक्शन मध्ये आल्याच्या नंतर इथे तुम्ही बघू शकता CRE4. तर याच्यामध्ये टोटल 66 पोस्ट आहेत. तर याच्या रिलेटेड मित्रांनो काय झालेलं आहे, इम्पॉर्टंट अपडेट आलेली आहे. तर मित्रांनो, नोटिफिकेशन सेक्शन वर गेल्याच्या नंतर हा जो फर्स्ट इथे नोटिफिकेशन दिसतोय, तर हीच अपडेट असणार आहे. तर मित्रांनो, हे डाउनलोड करून मी तुम्हाला डिटेल मध्ये दाखवणार आहे. इथे बघू शकता डेट, ही अपडेट कधी आलेली आहे मित्रांनो, 16/12/2025, म्हणजे 16 डिसेंबर 2025 ला ही अपडेट आलेली आहे. तर मित्रांनो, ही अपडेट काय आहे, तर मित्रांनो याच्यामध्ये जे टोटल आपल्या 66 पोस्ट आहेत ज्याच्यामध्ये फार्मासिस्ट इलिजिबल होते, तर त्याच्या एक्झाम डेट रिलेटेड मित्रांनो हा नोटिफिकेशन आलेला आहे. खूप साऱ्या स्टुडंटने याच्यामध्ये फॉर्म भरलेला आहे. तर याच्यामध्ये जे तुम्ही बघू शकता फार्मसिस्टचा आपण याच्यामध्ये डेट बघू, कारण या नोटिफिकेशन मध्ये ना CRE मध्ये अदर पण पोस्ट होत्या. तर इथे आपण बघू की जे आपलं फार्मसिस्टचं आहे ते किती नंबरला आहे. तर मित्रांनो, इथे स्क्रीनवरती तुम्ही बघू शकता 12 नंबरला फार्मसिस्टचं इथे दिलेलं आहे. याच्यामध्ये ज्या वेगवेगळ्या पोस्ट होत्या, फार्मसिस्ट ग्रेड सेकंड, डिस्पेन्सिंग अटेंडन्स, स्टोर कीपर, तर अशा टोटल पोस्टची मित्रांनो जी एक्झाम असणार आहे ती आहे 22 डिसेंबर 2025. तर मित्रांनो, ज्या स्टुडंटने या एक्झामसाठी फॉर्म भरलेला आहे त्या सर्वांसाठी इम्पॉर्टंट अपडेट असणार आहे की इव्हिनिंग शिफ्ट मध्ये 22 डिसेंबर 2025 ला तुमची काय होणार आहे मित्रांनो, एक्झाम होणार आहे. तर मित्रांनो, या 12 नंबरच्या जर पोस्ट होत्या, परत मित्रांनो फार्मा स्टुडंटसाठी जे दुसरी पोस्ट होती त्याच्यामध्ये स्टुडंट इलिजिबल होते, ती म्हणजे 51 नंबरला एक पोस्ट होती, त्याच्यामध्ये पण फार्मा स्टुडंट इलिजिबल होते. तर तिथे बघू शकता असिस्टंट रिसर्च ऑफिसर, याच्यामध्ये मित्रांनो फार्माचे स्टुडंट इलिजिबल होते, त्यांनी फॉर्म भरलेला असेल तर त्यांची जी एक्झाम आहे ती होणार आहे मित्रांनो 24 डिसेंबरला. तर मित्रांनो, एम्सच्या ह्या एक्झाम जे असतात त्याच्यामध्ये पॅटर्न वगैरे खूप चांगला आहे. आपल्या काही स्टुडंटने ऑलरेडी पण दिलेला आहे. आणि याच्यामध्ये मित्रांनो खूप साऱ्या स्टुडंटचं मागच्या वेळेस झालेलं नाहीये. तर या वेळेस मित्रांनो तुमची एक्झाम ही एक्झाम डेट मी ऑलरेडी तुम्हाला सांगितलं की तुमची एक्झाम होणार आहे 22 डिसेंबरला आणि 24 डिसेंबरला. तर मित्रांनो, ही इम्पॉर्टंट अपडेट आहे आपल्या सर्व स्टुडंटसाठी ज्यांनी फॉर्म भरलेला आहे. CRE मध्ये जो नोटिफिकेशन आलेला आहे, तर त्या CRE मध्ये तुम्ही फॉर्म भरलेला असेल तर तुमची ही एक्झाम डेट असणार आहे. आणि मित्रांनो, हा जो नोटिफिकेशन आहे आपल्या टेलिग्राम चॅनलवर तुम्हाला काय होईल, अवेलेबल होऊन जाईल. तर तिथून तुम्ही हा नोटिफिकेशन बघू शकता आणि तुमचे सेंटर वगैरे कुठे आले ते पण सगळं व्यवस्थित बघा. आणि तुम्ही कशा पद्धतीने सेंटर पर्यंत जाऊ शकता त्या सगळ्या गोष्टी तुम्ही व्यवस्थित बघायच्या आहेत. हॉल तिकीटवर जे काही इन्स्ट्रक्शन असतील ते सगळे व्यवस्थित रीड करा आणि जे लागणारे डॉक्युमेंट आहेत ते सोबत घेऊन जावा. सर्वांना मित्रांनो एम्सच्या या फार्मसीच्या वॅकन्सीच्या एक्झामसाठी सर्वांना बेस्ट ऑफ लक. आणि मित्रांनो, तुम्हाला DHSC जी बॅच असणार आहे ती जॉईन करायची असेल किंवा आपली फार्माकोव्हिजिलन्सची बॅच जॉईन करायची असेल तर डिस्क्रिप्शन मध्ये जो व्हॉट्सअप नंबर दिलाय त्यावरती नक्की मेसेज करा. आणि फार्मासिस्ट व्हायचं असेल तर आरडी फार्माला नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू.